नुकतीच मी इलेक्ट्रिक शेगडी आणलेली आहे आणि त्याच्यावर मी आज डोशाची संपूर्ण रेसिपी करणार आहे. खूप चांगली शेगडी आहे ही. सिलेंडर भेटत नाही वेळेवर म्हणून मी हा उपाय काढलेला आहे. या शेगडीची 2 वर्ष गॅरंटीसुद्धा आहे आणि त्यामुळे ही खूपच चांगली शेगडी आहे. यावर आपण कुठल्याही भांड्यामध्ये स्वयंपाक करू शकतो आणि 2000 जवळजवळ व्होल्टेज आहे याचं. कमी जास्त आपण करू शकतो. तर ह्याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. तर चला बघूया डोसा रेसिपी. तर सर्वात अगोदर मी खोबऱ्याची चटणी करणार आहे. त्यासाठी मी शेंगदाणे, खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत. आता इथे मी भांड्यामध्ये तेल टाकले आणि जिरे मोहरी मी आपण तडतडून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तसंच त्याच्यामध्ये आपण कढीपत्तासुद्धा कढवून घेणार आहोत. सध्या मी 400 व्होल्टेजवर फोडणी देत आहे भाजीला. डोश्याची रेसिपी तर आपण नेहमीच करतो, पण या पद्धतीने जर तुम्ही डोश्याच्या चटण्या केल्या आणि टमॅटो सार जर केला तर नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला बघाच रेसिपी. तयार आहे माझी खोबऱ्याची चटणी. आहा, किती सुंदर दिसते आहे. आता मी टोमॅटोचा सार करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या 5-6, 3 ते 4 मिरच्या हिरव्या, अद्रकचे थोडासा तुकडा आणि 1.5 मोठे टमाटा घेतलेला आहे मी, 1 अख्खा आणि अर्धा. तर हे सगळं मिक्सरला मी बारीक दळून घेतलेलं आहे. जिरे मोहरीची परत फोडणी देत आहे. ह्या शेगडीवर आपण कुठलंही भांडं वापरू शकतो. मोहरीची फोडणी छान बसलेली आहे. कढीपत्तासुद्धा तडतडलेला आहे आणि ही टमाट्याची ग्रेव्ही मी टाकलेली आहे याच्यामध्ये. जवळपास याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे ग्रेव्हीसाठी. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. आता यामध्ये मी प्रीमिक्स बनवलेलं आहे डाळीच्या पिठाचं. डाळी भाजून घेतलेल्या आहे आणि त्या दळून ठेवलेल्या आहेत. तर ते थोडंसं प्रीमिक्स मी चमचाभर याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, याने एक ग्रेव्हीला आपलं थोडंसं दाटसरपणा येईल आणि टेस्टही खूप भारी लागेल. जरूर करून बघा असा टमॅटो सार आणि तो डोशांसोबत खा. एकदम लज्जतदार अशी चव लागते याची. आता आपल्या साराला उकळी आलेली आहे आणि जवळपास हा रेडी झालेला आहे. आता आपण डोसा बनवूया. इथे मी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. हे प्रमाण घेतलेले आहे. रात्रभर भिजवून दिवसा दळून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेस मी हे बनवत आहे. बॅटर छान फुललेलं आहे. डोसे छोटे छोटे बनवत आहे मी. जास्त मोठा डोसा केला तर यावर भाजणार नाही. ही माझी संध्याकाळची रेसिपी होती. संपूर्ण स्वयंपाक तुम्ही या शेगडीवर करू शकता. तुम्ही याच्यावर तळणही काढू शकता, सूप बनवू शकता आणि पापडसुद्धा भाजू शकता. एवढी चांगली ही शेगडी आहे. तर मी तर याचा उपयोग करायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला जर याच्यावर काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा कमेंटमध्ये. तयार आहे आपली डोसा थाळी. टमॅटो सार, खोबऱ्याची चटणी आणि डोसे. मी तर घेणार आहे डोशांचा स्वाद. आणि चला आता आपण शेगडीबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे मी. तर बघा, ही अशी शेगडी आहे, इलेक्ट्रिक शेगडी. ह्याच्यामध्ये सगळे फंक्शन दिलेले आहेत बघा. हे स्विच बटन आहे पहिलं हे, आणि दुसरं आहे की आपण त्याच्यानंतर व्होल्टेज येते यामुळे.
ते आपल्याला पुश करायचं आहे. जर फ्राय करायचं असेल तर हे, सूप बनवायचं असेल तर हे, आणि लॉक करायचं असेल शेगडीला तर हे बटन आहे लहान मुलांच्या सिक्युरिटीसाठी. तर बघा ही अशी शेगडी दिसते, मला तर खूप आवडली. आणि ह्यावर हे आपल्याला त्यांनी जाळी दिलेली आहे पापड भाजायला किंवा वांगे, टोमॅटो हे जर आपल्याला भाजायचे असतील तर ह्या जाळीवर ठेवून आपण ते भाजू शकतो. आणि परत आपल्याला त्यांनी 2 ह्या स्टिक दिलेल्या आहेत स्टीलच्या. यामध्ये आपण पनीर म्हणा किंवा चिकनचे तुकडे म्हणा जर आपल्याला भाजायचे असतील तर याच्यात टाकून आपण ते या जाळीवर ठेवून भाजू शकतो.